इस्लाम खतरे में है, मुस्लिम खतरे में है. हे ज्यावेळेला मुस्लिम लोकं बोलतात, तेव्हा आपल्याला खरंच याच्यामागचे फॅक्ट्स चेक करून बघायला पाहिजे, की हे बोलतात आहेत ते खरं आहे की नाही. पण ज्या अँगलनी ते लोकं बोलतात आहेत, त्या अँगलनी नाही. वेगळ्या अँगलनी हे एकदम खरं आहे आणि हे मी तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, स्क्रोल करू नका. इस्लामिक सिव्हिलायझेशन ज्या थिअरीमध्ये नाही, इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर आजच्या घडणाऱ्या काळामध्ये ती कोसळते. याची कारणं खूप शॉकिंग आहेत. सांगतो तुम्हाला. पण लक्षात ठेवा, आता जे मी तुम्हाला सांगतोय ते 100% फॅक्ट आहे आणि 100% डॉक्युमेंटेड आहे. मी स्वतःच्या मनाचं काहीही सांगत नाहीये. आपण असे 7 फॅक्टर्स बघणार आहेत, असे 7 फॅक्ट्स बघणार आहेत, जे एकत्रितपणे आपल्याला दाखवतात, की संपूर्ण इस्लामिक सिव्हिलायझेशन कल्चरली, सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली हळू कशी नष्ट होत चालली आहे. फॅक्ट नंबर 1, तुम्हाला माहिती असेल, की इस्लाममध्ये म्युझिक बॅन आहे, स्त्रियांना ड्रायव्हिंग करायला बॅन आहे आणि खूप स्ट्रिक्ट जेंडर सेग्रीगेशन आहे. पण सौदी अरेबियामध्ये निऑन लाईट्स खाली ई रेव्ह पार्टीज होस्ट करतोय. ज्या सौदी अरेबियामध्ये या सगळ्या गोष्टी मानल्या जात होत्या, पाळल्या जात होत्या, त्याच सौदी अरेबियामध्ये तोच देश हा डेझर्टमध्ये निऑन लाईट्सच्या खाली रेव्ह पार्टीज होस्ट करतो. 2019 मध्ये रियादमध्ये झालेला मिडल बीस्ट फेस्टिव्हल मध्ये हॉलिवूडचे सेलिब्रिटीज आलेले, इन्फ्लुएन्सर्स आलेले, मेल आणि फिमेल एकत्र डान्स करत होते, जे इस्लामच्या 100% विरुद्ध आहेत. आता ओल्डर सौदीसाठी हे दृश्य एखाद्या एलियन इन्व्हेजन सारखं आहे. पण सौदीच्या यूथसाठी ती एक फ्रीडमची पहिली झलक होती आणि यूथला ती आवडली होती आणि आताही ती आवडते. आणि यापुढेही त्यांना तो फ्रीडम अनुभवायला मिळत असेल, तर त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे. अशी त्यांची भावना आहे. आज मिडल ईस्टमध्ये यूथ जीन्स घालतात, Netflix बिंज वॉच करतात, TikTokवर स्क्रोल करतात आणि आपलं आयुष्य लंडन आणि लॉस एंजल्समधल्या पियर्सशी कंपेअर करतात. मग त्यांना तो प्रश्न पडतो, की आपल्याला ही फ्रीडम हवी आहे की नको आहे? तर उत्तर असतं, हो, आपल्याला ही फ्रीडम हवी आहे आणि आम्हाला ती हवीच आहे. सौदी अरेबियामध्ये लिटरली न्योम नावाचं एक फ्युचरिस्टिक मेगा सिटी उभारली जाते. जिथे लक्झरी, बीचेस आणि कन्झ्युमर लाईफस्टाईल प्रॉमिस केला जातो. पण त्याच वेळी तो स्वतःला सौदी अरेबिया अजूनही इस्लामचा गार्डियन म्हणून म्हणजे थोडक्यात ह्यांना काय पाहिजे? ह्यांना सौदी अरेबियाला वेगास आणि मेक्का एकाच ठिकाणी ते बनवण्याचा प्रयत्न करतात आहेत. आता हे मॉडर्नायझेशन आहे का इस्लामचं? तर नाही. कारण इस्लामला या गोष्टी मान्य आहेत का? नाही. इस्लाम या गोष्टी कधीच मान्य करणार नाही. पण तरीसुद्धा सौदी अरेबिया ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर ह्याला मॉडर्नायझेशन म्हणायचं का? नाही. हे ॲक्चुअली एक डेस्परेशन आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहेत सौदी अरेबियामध्ये, जी इस्लामिक कंट्री आहे. तर खरंच इस्लाम खतरे में है या नहीं? कारण पॉवरमध्ये असलेल्या माणसांना हे माहिती आहे, की जुना रिलिजियस ऑर्डर तुटतोय आणि काहीतरी आपल्याला नवीन तयार करावं लागेल. फॅक्ट नंबर 2, मास अपॉस्टसी. आता शेकडो वर्ष एखाद्या मुस्लिम माणसाने इस्लाम सोडणं हे अकल्पनीय होतं. हे विचार पण नाही करू शकत. पण आज मिलियन्स ऑफ यंग मुस्लिम्स गुपचूप त्यांचा फेथ, त्यांचा विश्वास, त्यांचा बिलीफ, त्यांचा धर्म सोडत आहेत. आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण काय असेल? तर इंटरनेट. आज एखादा यूथ अनॉनिमसली टॅबू क्वेशन विचारू शकतो. स्क्रिप्चर्सवर जाऊन क्रिटिक्स वाचू शकतो आणि फॉर्मर बिलीव्हर्सशी किंवा एक्स मुस्लिम होते जे, त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. एका एक्स मुस्लिमनी म्हटलं होतं, की मला वाटायचं, की मी माझ्या डाऊटमध्ये एकटाच आहे. पण ज्यावेळेला मी इंटरनेटवर गेलो, त्यावेळेला ती इल्युजन माझी एका रात्रीत मोडली. असे कमेंट्स मी त्या रीलवर बघितले. युनायटेड स्टेट्समध्ये मुस्लिम म्हणून वाढलेल्यांपैकी सुमारे 23% लोक अडल्टहूडमध्ये मुस्लिम राहतच नाहीत. त्यांनी मुस्लिम धर्म सोडलेला असतो. सौदी अरेबियाचे सर्व्हे सांगतात, की प्रत्येक 4 पैकी 1 तरुण जो आहे, तो प्रायव्हेटमध्ये नॉन रिलिजियस आहे. इराणमध्ये गव्हर्नमेंट सांगतंय, की 99.5% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. पण इंडिपेंडंट सर्व्हे सांगतात, की फक्त 32% लोक स्वतःला रिलिजियस आणि मुस्लिम मानतात. Redditवर एक्स मुस्लिम कम्युनिटी आज जवळ-जवळ 2 लाखांपेक्षा जास्त लोकांची. आता तुम्ही मला सांगा,
की इस्लाम खतरे में है या नहीं? का मुस्लिम खतरे में है या नाही? कारण ह्या सगळ्या गोष्टी इस्लामला मान्य नाहीयेत आणि तरीसुद्धा या गोष्टी इस्लाममध्ये इस्लामच्या अंडरच आणि मुस्लिम लोकच करतात आहे. तुम्ही बॉडीज कंट्रोल करू शकता, पण तुम्ही वायफाय आणि इंटरनेट कंट्रोल नाही करू शकत. फॅक्ट नंबर 3, द ब्रेन ड्रेन क्रायसिस. ज्या सिव्हिलायझेशननी तुम्हाला अल्जेब्रा दिलं, एस्ट्रॉनॉमीमध्ये योगदान दिलं, ती आज लिटरली सायंटिस्ट गमावत आहे. एज्युकेटेड यूथ मोठ्या प्रमाणावर युरोप, अमेरिका आणि कॅनडाकडे मायग्रेट होतात. कारण अनेक मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीजमध्ये तुम्ही सवाल नाही उठवू शकत. तुम्ही बोलू शकत नाहीत. तुम्ही एखाद्याच्या गोष्टीच्या विरोधात जी पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे, त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नाही. त्याच्यामुळे ते युरोपकडे, अमेरिकाकडे आणि कॅनडाकडे मायग्रेट होतात. सायंटिफिक एक्सपेरिमेंटपेक्षा धर्मामध्ये काय जास्त लिहिलंय ह्याला महत्त्व दिलं जातं. अशा देशामध्ये त्यांना आज राहावसं वाटत नाहीये. इस्रायल सारखा छोटासा देश पर कॅपिटा सायन्स आणि पेटंटमध्ये संपूर्ण अरब वर्ल्डपेक्षा पुढे. हे इंटेलिजन्समुळे नाही, तर त्या इस्लामच्या सिस्टममुळे. हा तालिबान कंट्रोल अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांना एज्युकेशनपासून वंचित ठेवलं जाते. पाकिस्तानमध्ये आणि अरब वर्ल्डमध्ये इव्हॉल्युशन शिकवणं टाळलं जातंय. कारण ते धार्मिक टीचिंग अशी कॉन्फ्लिक्ट करतं. हिस्ट्री सांगते, की ओटोमन एम्पायरने अरेबिक प्रिंटिंग प्रेस 200 वर्ष बॅन केली होती. नॉलेज रोखलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळेच ही सिव्हिलायझेशन मागे पडली. आता अशा या विचारांच्या यूथला विचारा, की इस्लाम खतरे में है या नहीं? क्या मुस्लिम खतरे में है या नहीं? ते बोलतील, "हां, आहेत." कारण या सगळ्या गोष्टींमुळे. कारण जेव्हा नॉलेज धोकादायक ठरतं एखाद्या धर्मासाठी, तेव्हा इग्नोरन्सच पॉलिसी बनते. फॅक्ट नंबर 4 कडे येऊया. हा थोडासा वेगळाच अँगल आहे. द ड्रग एपिडेमिक. मिडल ईस्टमधील सगळ्यात प्रॉफिटेबल ब्लॅक मार्केट ऑइल नाहीये, वेपन्स पण नाहीयेत. तो आहे कॅप्टागॉन. काय माहिती आहे तुम्हाला कॅप्टागॉन? ही एक छोटीशी व्हाईट पिल आहे, गोळी. आज संपूर्ण जनरेशन ती नष्ट करते. सौदी अरेबिया आज वर्ल्डचा लार्जेस्ट कॅप्टागॉन कन्झ्युमर आहे. 12 ते 22 वयोगटात ड्रग युजर्सपैकी जवळ-जवळ 40% कॅप्टागॉन ॲडिक्टेड आहेत. पब्लिकमध्ये मोरॅलिटी आणि प्रायव्हेटमध्ये ॲडिक्शन. सीरियाने तर लिटरली वॉर फोन करण्यासाठी नार्को स्टेट बनण्याचा मार्ग निवडला. कारण काही फ्युचर दिसतच नाहीये. तिकडच्या तरुणांना काहीच फ्युचर दिसत नाहीये. मग सांगा आता अशा परिस्थितीमध्ये इस्लाम आणि मुस्लिम खतरे में है या नहीं? जसे हे सांगतात. फॅक्ट नंबर 5, व्हॅनिशिंग क्लिअरशिप. आता आज अनेक इस्लामिक कंट्रीजमध्ये मस्जिदी रिकाम्या होतात. सेमिनरीजमध्ये ॲडमिशन घटतात आहेत. यंग लोकं इमाम बनण्याचं स्वप्न नाही बघत आहेत आता. एका इमामनी हे सांगितलंय मला, की ते आम्हाला रिजेक्ट करत नाहीयेत, पण ते मस्जिदीमध्ये येतच नाहीत. हा TikTok इन्फ्लुएन्सर धर्मगुरूंपेक्षा जास्त प्रभावी आहेत. हा TikTokवर काय चाललंय हे त्यांना जास्त आवडतंय, धर्मगुरू काय बोलतात आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे विचार करा, की इस्लाम कुठे चाललंय? धर्माचे अधिकार लिटरली डिसेंट्रलाइज झालेत आणि एनीवन कॅन गूगल अ फतवा. फेथ रिबेलियनमुळे मरत नाही. ती इंडिफरन्समुळे मरते आणि यूथ ह्या सर्वांपासून लांब जातोय. आता तुम्हीच सांगा, की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इस्लाम खतरे में है, मुस्लिम खतरे में है या नहीं? फॅक्ट नंबर 6, हा तर रिअल फॅक्टर आहे. लगेच दिसून येईल असा फॅक्टर आहे. जो आहे क्लायमेट एंड वॉटर कोलॅप्स. जगामध्ये मिडल ईस्ट हा जगातला सर्वात वेगाने गरम होणारा रिजन आहे. 2070 पर्यंत कदाचित तिकडच्या अनेक भागांमध्ये तापमान 55 सेल्सियस पर्यंत जाऊ शकतं. त्या तापमानात मानवी शरीर सर्व्हाईव्ह करू शकत नाही. आधीच वॉटर स्केर्सिटी आहे आणि ती एक्स्ट्रीम आहे. त्याच्यात नाईल, इंडस, टिग्रीस, युफ्रेट्स सारख्या नद्या ज्या आहेत, त्या स्ट्रेसमध्ये आहेत. कारण त्यांच्याकडे एवढं पाणी नाही जेवढी तर तिथे तिथे लोकं आहेत. कदाचित हा जर तापमान वाढलं आणि 55 सेल्सियस पर्यंत गेलं, तर तिकडची लोकं मायग्रेट करतील. ज्यावेळेला ते मायग्रेट करतील, त्यावेळेला कदाचित असं सुद्धा होऊ शकतं, की ते देशाबरोबर ते धर्मातनं सुद्धा मायग्रेट करू शकतात.
आता इजिप्तसारखा देश जो 60% व्हीट इम्पोर्ट करतो आणि 100 मिलियन लोकांवर तो अवलंबून आहे. आता तिकडे जर ब्रेड महाग झाली, तर दंगली होणारच ना. जर तिथे वॉटरच नसेल, तर तिकडे दंगली होणारच ना. मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला दंगली होतील, ज्यावेळेला क्लायमेट कंडिशन्स हार्श होतील, त्यावेळेला हा इस्लाम टिकेल? मग तुम्हाला काय वाटतं, की हा इस्लाम खतरे में है या नहीं? मुस्लिम खतरे में है या नहीं? कारण तुम्ही सँक्शन सहन करू शकता, पण तुम्ही तहान सहन नाही करू शकत. तुम्ही भूक नाही सहन करू शकत. फॅक्ट नंबर 7, डेमोग्राफिक टाईम बॉम्ब. आता इस्लामिक वर्ल्डमध्ये तरुणांची संख्या कमी आहे का? नाहीये. प्रचंड आहे. पण जॉब्स आहेत का? नाहीयेत. फ्युचर आहे का? नाहीये. 30 ते 40% यूथ अनएम्प्लॉईड आहेत. आणि त्याच वेळी इराण, टर्की, ट्युनिशिया सारख्या देशांमध्ये बर्थ रेट सुद्धा कमी होतात आहे. आज पॉप्युलेशन यंग आहे, पण उद्या ती रॅपिडली एज होईल. उद्या ती लगेच म्हातारे सुद्धा होणार. मग वेलफेअर सिस्टम तिकडे आहेत का? नाही. इन्स्टिट्यूशन तिकडच्या चांगल्या स्ट्रॉंग आहेत का? तर नाही. आता हा काय मॅथ प्रोपगंडा तर ऐकत नाहीये ना आपण. आता या सगळ्या प्रकारामध्ये, या सगळ्या 7 फॅक्ट्स तुम्ही ऐकल्यानंतर, तुम्ही मला सांगा, की खरंच इस्लाम खतरे में है या नहीं? अहो फायनल एंडिंगकडे येऊया. मी तुम्हाला सांगतो सिव्हिलायझेशन्स बाहेरून नाही, ह्या ॲक्चुअली आतून कोसळतात. आज इस्लामिक वर्ल्डमध्ये विश्वास धर्मावरचा कमजोर होतोय. कारण नॉलेज बाहेर जातंय. आज क्लायमेट सहनशक्तीच्या पलीकडे गरम होतोय. मिडल ईस्टमध्ये स्पेशली. आणि यूथ जो आहे तो होपलेस आहे इस्लाम फॉलो करणारा किंवा मुस्लिम कम्युनिटीमधला. आता हे कोलॅप्स जे आहे, हे अचानक येणार नाही. हे स्लो आहे. लोकं म्हणतील की एव्हरीथिंग लुकिंग नॉर्मल, बट अंटिल वन डे इट डझंट. कारण हिस्ट्री कधी वॉर्निंग देत नाही. हिस्ट्री रिपीट करते. थँक यू सो मच.